एवढं काय म्हणतो विठोबा अलीकडे ये का मजला पलीकडे ने का दोन्ही काठ भरली गंगा कैसा येऊ पांडुरंगा विठोबा तुझा मला छंद कपाळी केसरी गंध विठोबा तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दारी तुळस हिरवीगार या संतांचा संसार विठोबा अलीकडे ये का मजला पलीकडे ने का विठोबा अलीकडे ये का मजला पलीकडे ने का हा घ्या आता ज्याच्या घरात टक्का कमिशन दलाली सुपारी असे पैसे येतात ते कुणाचाही घर तपासा एक माणूस याला आहेच याला नसलं तर बेवडा तरी आहे बेवडा नसलं तर जुगायला तरी आहे मी म्हणतो नादी का होईना पण आहेच बापाचा पैसा घरात आला का घराचा कार्यक्रम झालाच महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट गेलीत कोणचंही नाव सांगा हे तार फाडूनच मारणार याच उत्तर लय भले पाया पडतं तुमच्या बापाची लक्ष्मी घरात आणू नका जेवढी नशिबाला मिळेल
तेवढी घ्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला ती मिळणार आहे. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. लक्ष्मी घरात स्थिर राहावा का यावा? एवढं स्थिर राहावा का जावा? स्थिर राहा. तुमच्या माझ्या घरात लक्ष्मी येते पण राहत नाही. हे जे टक्का आहे ना, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, शाळेच्या भातात टक्का, रस्त्याच्या मुरमात टक्का, घरकुलात टक्का, संडासात आणि सकाळीतले सगळे माणसं टक्क्यावर आहेत. बरोबर. लग्न जमवाय टक्का इकडून 50 आणि इकडून 50. नवरी गेली होती. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी काय येत नव्हती. तिला बोला त्या घरात यायचंच. लक्ष्मी आणली दुधात पाणी घातलं, त्याचं दही करून इकलं, पनीर काढून इकलं, लोकांना पांढरं पाणी पाजलं. हा जो पैसा आहे चांगल्यात खडे का चालू देतात का कमाव. ऐका, ती लक्ष्मी आली का आणली आणि आणलेली लक्ष्मी काय करते महिना मंडळ? अख्ख्या घराला गरका मारते अख्ख्या. आणि तिचा नवरा सापडेल. तिचा नवरा माहिती कोण आहे? नारायण. कारण लक्ष्मी नारायणाशिवाय राहत नाही. आणि आपण सगळी माणसं कीर्तनातली माझ्या सगळं लक्ष्मीच्या मागे नारायणाचं कोणी नावच घे. आणखी दुनिया कोणच्या मागे? लक्ष्मी. उलट सांगतो तुम्हाला, लक्ष्मी नाही आली तरी चालेल, नारायण आला ना, काही नाही आली तरी चालेल, वासू आला ना काही येत. तसं लक्ष्मी नाही येऊ द्या, नारायण पाहिजे. आणि आपण सगळेजण कोणच्या मागे? लक्ष्मीच्या. नारायणाचा विचार. आणि लक्ष्मी त्या घरात काय करते? गारका मारती. गारका. माझा नवरा इथं बोला पटकन नाही, आता मला राहण्यात काही अर्थ नाही, आणि हा पठ्ठ्यातीला जाऊ देत नाही. यानं काय झालं पाहिजे. आता लक्ष्मीचे प्रकार आहेत. जरा महाराज बिराज असले तर ऐका. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, सोपदार होणं दैवी संपत्ती आहे, जनता लुटून श्रीमंत होणं ही आसुरी संपत्ती आहे. आणि 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती ते 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्ती ते 6 गुण आहेत. पण ज्ञानेश्वरी चांगले जर वाचले तर 16व्या अध्यायामध्ये वव्या दैवी शक्तीच्या कमी आहे आणि आसुरीच्या जास्त आहे. याचं कारण 26 गुण दैवी संपत्तीचे आहे, पण त्याच्यामधला 1 गुण जरी आसुराचा आला तर 26 गुण संपू शकतात. 26 गुणाला संपवण्याची ताकद एका 6 गुणात आहे. एका 6 गुणात तुम्ही असं समजू नका हा सुंदर वाजवतोय, सुंदर गातोय असा पखवाद नाही, पण वागायला जर 3 पाय पडला 26 खलास. शर्टाला डाग लागला तर चालेल, कपड्याला डाग लागला तर चालेल, माणसाच्या चारित्र्याला डाग लागला. अभ्यासाविषयी श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाचं ज्ञान, पण ते ज्ञान संतांशिवाय येऊ शकत नाही. उलटी ओवी झाली, संत हे पुण्याशिवाय भेटू शकत नाही. कोणी उठायचं माळ घालायची, कोणी उठायचं ग्रंथ लावायचं, बापाची भेट नाही. कोणी उठायचं पाखवाद वाजवायचं, कोणी उठायचं कीर्तन करायचं. माना नाही तर नका मानू, पुण्याशिवाय परमार्थ नाही. पुढे सांगा, परमार्थ हा रक्तात असावा लागतो. असं कोणी उठायचं कीर्तन, कोणी उठायचं, दारू कोणी पी, जुगार कोणी खेळ, माळकरी व्हायला भाग्यवान लागतो. संसार करणं हा पराक्रम नाही. ही गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही इतिहास नाही. त्याचं काय असं कौतुक नाही बा, त्यांनी पंप टाकला, काही नवीन नाही. हे गाड्या घेणं, पंप हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, पंप टाकणं, जीसीबी टाकणं, ग्रामपंचायतीला निवडून येणं हा काही इतिहास नाही. मालकरी होणं हा इतिहास. लग्न झालं काय विशेष, गडीचं तू झालं, लागलं बजेरीला पाणी, खांद्यावर काय लागलं, काय माणसं म्हणतात झालं बा त्याला पोरग, आता बायको केलं काय, काही लोकांना सांगायची गोष्ट. त्या घराला पोरग झालं गेलं गे,
मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची ती आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला अख्या गावात तू एकटाच न रे, एकट्याला काही घर लढवला का खिल्ल लढवलं? अरे हलकटा तुला एकच झालं एका वेळेस. बाकी पोरांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. एकच झालं तर पोरग फालत पडायला लागलं तर टेटसला, पर उताना पडायला लागलं तर टेटसला, पोरग तुला हंताना टेटसला ठेवी. वाक्य ऐका त्याला लय बारीक कीर्तन ऐकलं तरच करायचं. वाक्य फापालं का कीर्तन फापायचं. लिंबाचं झाड काही झालं तर कडूशे, आणि साखरेचा खत कसाही खाला तर गोडाचे. लिंबाचं झाड म्हणजे संसार आहे, आणि साखरेचा खत म्हणजे परमात्मा. हे गाड्या घेणं बांगला बांधणं हे काय पराक्रम आहे का? हे काहीच नाही. मूवी सुरू झाली बरं का, त्याला क्लिअर व्हावे. राहू द्या बसू दे बसू दे बसू दे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान हे गेलं मोहम्मद. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. आता उलट फिरवतो मी तुम्हाला, फक्त हा नाही नाही. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात, आणि संपत्ती आणि सद्गुण कधी एकत्र राहत नाही. आणि संपत्ती आणि सद्गुण जर एकत्र राहिले तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची पूजा. मला जन्माला घालायचं कारण काय? हा आपला जीवन गौरव पुरस्कार आहे. आणि आपली बायको डायरेक्ट म्हणते पोराला त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याच्यात गाढवात काही तो म्हणतो आता मला दिंडी काढायची. काय न्याय हेच आपला हे इंद्रिकेचं कीर्तन मी थोडं जमत आहे. मी माझ्या आयुष्यात एकच गुण आहे माझा, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो, फळाची नाही आहे. माझ्या भोवती आयुष्यात रोज लफडेच आहेत, फक्त गुन्हा एकच खरं बोलतो. कुणीतरी खरं बोललं पाहिजे. तुमचं काय आपल्या माणसाला आपण का बोलू नाही? आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नाही? तुम्ही आमचे का ऐकू नाही? धर्म बोलायला लागला तरी बोलायचंच नाही, माणसं संपली तरी बोलायचंच नाही. मग एक दिवस माणसं संपतील आणि संपलेत. आज तुम्ही माझ्यासमोर एवढे बसलेत ना, हे फक्त मेला नाही म्हणून जिवंत आहे. नाही तर काय आपल्याला काय आहे? काय ज्ञानाला तुमच्या कवडीची किंमत नाही. UPSC झालेला पी आहे, त्याला 10वी नापास कार्यकर्ता म्हणतो. आपल्या कार्यकर्त्यांना सोडून द्या. दीड दमडीचं ग्रामपंचायत सदस्य हे त्याला अक्कले विक्कले असते. मारामारी झाली त्याचे कार्यकर्ते जर ठेवले तर MPSC देऊन PI झाला. त्याला हा 10वी नापास सदस्य म्हणतो. हॅलो आपले कार्यकर्ते सोडून द्या. रॉंग बिंग काय नाही. फोन कोणाचा कळतो ना आता शिकते. मूवीला सुरुवात झाली, 10 मिनिटात तुमचं डोकं बंद. बापाचा पैसा घरात आणू नका, पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, तुम्हाला ज्ञान का नाही त्याचं उत्तर ऐकायचं आहे. त्याचं उत्तर ऐका. तुम्हाला म्हणा एक जण चिटकली तिथं नाव माया आहे, आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ मोबाईल बंद करत आहोत. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे. ज्ञान संगतेशिवाय मोबाईल बंद केले नाही. ज्ञान संगतेशिवाय येऊ शकत नाही, आणि आलं तरी ते ज्ञान संतांची कृपा झाल्याशिवाय टिकू शकत. आता उलट फिरवलं आपण मी तुम्हाला. तुम्ही मी देवाचा अंश आहे का? हा म्हणा नाही ना. हा म्हणा नाही ना. हा आपल्या हृदयात देव आहे का? आहे. आपला बाप पांढरंग आहे का? आहे. आपली आई रुक्मिणी आहे, आपला भाऊ पुंडलिक आहे, आपली बहीण चंद्रभागा आहे, आणि आपण सगळे जण देवाचं
मान्य झालं का सांगा. मग आपण असे येडेवाणी का वागतो? डोक्याला ताण द्या, डोक्याला ताण द्या, ताण दिला तरच कळेल. आपण येडेवाणी वागतो याचं कारण आपल्यामध्ये एक घुसली, तिचं नाव माया आहे. आपल्याला लागलं खरं कोण घुसली? कोण घुसली? माया. माया आपल्याला भजन करू देत नाही. झालं पाहिलं. मग आपल्याला सगळं वाटलं करणारी कोण आहे? माया. आता आपल्याला माया जर मारली तरच अक्का होता येईल. मी आपल्याला कोण मारावं लागेल? बोला ना पटकन. माया. आता माया आपण माणूस तिला आज मारणारच आपण मारू, तिला आपण मारलंच असतं. तो घोटाळा असा झालाय, माया राहते पुढे हेच माहित नाही. पण आपण पत्ता सापडू मायाचा पत्ता, कारण पत्ता सापडल्याशिवाय माया मारता येणार नाही. मायेचा पत्ता सापडला. पुढे 7व्या अध्याय. पाहिपा शरीराची या गावा जया लागी आले गा पांडवा. शनी रूपी गावात माया नावाची म्हातारी राहते. सापडला पत्ता. पुढे राहिला ती गेलं बाबा मी आजारी आहे ना. बोला पुढे राहते शरीर, आणि शरीर देवाचा अंश आहे. पण माया भजन करू दे. मग आपल्याला माया मारायची, पण तिचा घोटाळा असा झालाय तिला नवरा नाही. लोक खासवत का? तिला नवरा नाही. कोणला? बोंबाला. मायेला नवरा नाहीये, पण तिला स्वरा पोर आहे. खाजवा डोका. डोकं खाजवलं तरच कीर्तन कळालं. नवरा नाही, पण पोर किती आहेत? आता 16च्या 16 पोर ऐकायची म्हातारीची. मी या शिवाला पहिला कोण झाला? मी नसलो तर पखवात कोण वाजवी? मी नसलो तर चाल कोण म्हणा? मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू पागल आहे. पागल सदस्य नाही. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम. मी महाराज आहे, तू पागल. तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचं लेकरू आहे. पांडुरंग तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी. मी माशामुळे संसार झाला. मी नसते ना, त्यानं दुसरी केली असेल. मी म्हणून राहिले, तर दुसरी राहिली. त्यानं तिसरी केली असते. मी यायच्या अगोदर या घरात काही माझा पाय लागला. तो पायच किती भाग्यवान. तो पाय तिकडून 1.5 एकर जमीन इकडून इकडे आलाय. ह्या घरात केल्याशिवाय मी यायच्या अगोदर या घरात काही नसू दे. काही तुझ्या इथे संघ आली तो तर होता. तो तिकडूनच आला होता. एकच झालं पोरग कोणतं? आणि आज सगळी लोक देव नाहीत याचं कारण मी. एक पोरग झालं. 1 मी, 2 तू. तू माझी नाही. कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला सुखी नाही. ऑपरेशन झालंय तुला 3 पोरं. मी तू 3 तुझं 4 त्या बाबलीपासून या बाबली पोच. इकडे अख्खी इकीन, पण तू इच्छिली. तू लोकांना काय माहिती तू कोण? मी तू तुझं कोणची बोल आहे? फिट बसलं कीर्तन असं फिट बसलं. आता राहिले किती? 12. या म्हाताऱ्याचा पहिला पोरगा. आता 4 सोडून द्या. मी मोबाईल देते. मी तू तुझं माझं. आता राहिले किती? 12. 12 मधला पहिला 1 का.
आणि आज जगातली सगळी माणसं कोणी संपव पराशरा सारख्याचं वाटलं झालं, विश्वामित्र सारख्याचं वाटलं झालं. कामावर भाषण करून जमणार आणि कामावर भाषण करून जमणार नाही. काम आहे, इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, संपली माणसं. आणि आजही तुम्ही बारीक अभ्यास करा. इंद्रिकेचा राग येतो तुम्हाला. माझं पहिलं शेवटचं कीर्तन समजा तुमच्या गावात, परत बोलू नका मला, मी थोडा स्पष्ट बोलणार माणसे. मुलगी मला, मुलगी तुम्हाला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षाचा अभ्यास करा तुम्ही. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवला. रडला बाप म्हणजे मला नंतर तो रडला, शर्ट फाटला तर रडला नाही. पण एका भंगार पोराबरोबर मुलगी पळून गेलो बाप त्याच्या सर. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला जातो, अरे मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुम्हाला मुलगी सापडून देईन. बाप उशीमध्ये मुडकं गुतून म्हणतो आणि पोलीस निरोप देतो मुलगी सापडली. तो बाप पोलिसाच्या पाया पडतो, त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. अरे बाप म्हणतो मी इष्टे जिंकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. मुलगी म्हणते बाप माझा दुश्मन आहे, भाऊ माझा दुश्मन आहे. रक्ताच्या नात्याचा बाप दुश्मन ठरला. काय म्हणते काय ठरला? तुम्ही 3-4 वर्षाचा अभ्यास करा. मुली कधीच विद्वान मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही. मुलींचा अभ्यास करा तुम्ही. डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांवर कधीच पुरी प्रेम करणार. पुरी प्रेम करताना भंगारच पोरावता. छपरी एकदम तरी पोरे छपरी थोडा गाला फसला, विषय काढल्या, 2 इंग्रजी वाक्य बोलला, बिलाली पोर काम काय करते, मोटरसायकली सुरते आणि त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय पाना पाहते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, विनोद आहे का? अरे पोरीनं तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं. पोरीनं त्याने चप्पल घेऊन थोडी पण लग्नात, त्याने शर्ट शिवून तुला पण लग्नात घालायचा होता. त्याला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या लग्नात त्याला उड्या आणायच्या होत्या. अरे त्याने तुमच्या लग्नासाठी मित्रांना आमंत्रण दिलं होतं. त्या भावाची आज किंमत काय? कोण आहे तो? काम आहे, काम कसं आहे? धडक मारिली संग मायच काम तुमचं आहे का? 2 क्रोध आणि पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसांना. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. रागाला खून करायला काय 2-3 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे हे ध्यानात. आता एखाद्याला म्हणत तुला कीर्तन संपलं 10 लाख देतो इंद्रिकर भोकस तो इंद्रिकर काय एका झापडीचं पण ते 10 लाख खर्चायचे का? एक वाक्य सांगतो, 2 मिनिटाचा राग पण झालं रे. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो. 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. महिला मंडळ तापलेल्या तव्याला चटका बसला तर माणसं तवा टाकून देतात. पण क्रोध इतका वाईट आहे की एखाद्या माणसाला जाळलं जातं, एखादी बाई जाळली जाते, एखाद्या माणसाला जिवंत मारलं जातं, मेल्यानंतर त्याचे तुकडे केले जातात आणि ते प्रेस गुणीत टाकून वड्याला फेकलं जातं. इतका क्रोध वाईट आहे. इतका अगरबत्तीचा झटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण एखाद्या बाईला जिवंत जाळलं जातं, एखाद्या बाईला रॉकेट ओतलं जातं आणि एखाद्या मुलीचा मुलगा दाबून खून केला जातो. कोण करतोय? 2 वाक्य झाले, 2 झाले. 1 काम आणि 2 क्रोध, 3रा लोभ. अरे पैशाची भांडणं कशा? काय तुम्हाला संग न्यायचंय? काय नेणार काय तुम्ही? कोणासाठी लग्न करता, कोणासाठी पाप करता, का सुनाला छळता, का काय संग न्यायचं तुला? काय तुझं सुनावर पावर करायचं काम आहे? म्हणजे माझी सून माझं ऐकत नाही. तू कोण तिची? कोण तू? कोण तू? सासू
तुला ती पोरगी तुझ्या पोऱ्याची बायको आहे, तुझा काय संबंध? काय संबंध आहे का? तू कोण सुनाला काम सांगणारी? आणि तिने तुझं काय ऐकायचं? तुलाही शहाणी आहे का? तो का तुझ्या सासू सेवा केली? तू कशाला सांग मला? कोण हा सगळा लोभ आहे? कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही? काय म्हणते? काय पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेदूत पाणी झालं. कोण सांगितलं? अरे दरिद्र्यात ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम बिम करत गेलं वेळ नाही. प्रेम आणि बिम हे सगळ्याला पण आहे. हे बायका पोरं बिर ही सगळी भामटेची टोळी. कोणला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची. समाज यालाय का? तुम्ही निघाल सेवा करा. कोणला वेळ आहे? कोणला वेळ? हे प्रेम बिम सगळ्याला पण आहे. काय म्हणते तुमचं? तुम्ही काहीच बोलत नाही. काय घेऊन बोलत? हे बायका पोरे शिगडीला पण कोणत्या बायका नवऱ्यासाठी उडी टाकली? अरे बाप मेल्यावर बहिणीने खाते फोड. हे बरे बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊश्याम केले तेवढे यमाने केले नसते. दोन बहीण एवढ्या वेळा पुढे महिला बसलाय, त्यातल्या 10 महिला भावाशी बोलत नाही. अशा इथं बसले जातात. नाव सगळं सांगा. काय ओवळी ते भाऊ राय डोंबलं ओवळी ती काय ओवळी काय भाऊ काय लोभ आहे फक्त. किती झाले? 3. पहिले शारण हे पहिले 4 सोडून हे 3 आणि 4था मध. आज प्रत्येक लोकांच्या डोक्यात मध घुसलाय. तारुण्याचं मध, कॉलेजचं मध, हसण्यावारी गोष्टी देऊ नका. मध इतका वाईट झालाय मला. तर तुमची माहिती थोडं वेगळं काम आहे आपलं. या 4 वर्षामध्ये तुम्ही आत्ता माझ्या पुढे समोर उभे करा 100 पोरं, 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? इंदुरीकर बोलला का त्याची बातमी, इंदुरीकर बोलला का त्याची क्लिप, इंदुरीकर बोलला का त्याच्यावर गुन्हा. मी आहेच ना पुढे दिसणार. दारुण्यांच्या भावना दुखवल्या दिली ठोकू. अरे जरा लोकांना जगू द्या. आवाज गेले भाऊ पाया पडू का तुझ्या? मुसम कीर्तनात गेलो माझ्या कीर्तन हात घुसले लोकांच्या हातात आणि कीर्तन हातच गेलं पाहिजे. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. बरं 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? या 4 वर्षात दहाव्याला जायची लाज वाटते. लाज वाटते दहाव्याला जायची लाज. बापाने जगावं आणि मुलानं मरावं हा न्याय आहे का? 22-24 वर्षाच्या पोराने मरायचं आणि त्याच्या आईला त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं हा न्याय कोणता? या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं त्या प्रेताजवळ जाणारी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई काय घेतलाय माझ्या भावाला लोक आंघोळ घालतात. आई सांग, आई सांग. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का? आई लोकांनी कुठे चालवलं? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. आणि तुमच्या पोरांची लग्न निघले का तुम्ही लोकांना दारू पाजता? तुमच्या पोरांचे वाढदिवस निघले का तुम्हाला दारू पाजता? तुम्ही समाज संपवणार किती याचा विचार करा. तुझ्या पोराचं लग्न आहे, तुझ्या पाहुण्यांना दारू पाज. तुझ्या पोराची वरात आहे, तुझ्या भावबंधांना पाज. गरीबाच्या मुलांच्या जिंदग्या का बरबाद करता? या 4 वर्षात पहिलं म्हणलं ते प्रेत जर पेटवलं तर दादानी पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई काय केलं माझ्या बाबाने? सांग आई पेटला माझा बाप पेटला. सांग काय केलं माझ्या बाबाने? आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरगं पाठ करतात सगळ्यांना ते पोरगं पाठ करतात सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू काल आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेला. आज खेळत का नाही?
माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला. मी येणार तुझा बाबा. ते पोरग घरी जाताना आईला म्हणत आहे आईला शक्कर येते. या 4 वर्षामध्ये मला तिसरीचं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. तिसरीचं पोरग. आणि या 4 वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दहाव्याला आहे आणि स्थळातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. त्या कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारूला लई वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणावं होतं तुझी बहीण दारुण्याला देऊन पाया, मग कळेल तुला काय झालेलं आहे. कसायला गाय देणं आणि दारुण्याला मुलगी देणं सारखंच आहे. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. भांडे विकून दळायला गेला, दळण विकलं. बायको विकलं करून बसली. मला बायको लग्नाला गेली, तिला लुगडं मिळालं. नारायणाला 3 बाटलीवर लुगडं ऐकलं. अशी लक्ष्मी आणली नाही तरी पाणी परत 5वीला मुलगा पैसा आहे. कितीला? 5वीला. 3रीला पोरगे. कोण शाळेत ती लक्ष्मी लक्ष्मी काय करते माहिती? कारण लक्ष्मी आपण सगळी माणसं लक्ष्मीच्या मागे लक्ष्मी नाही आली तरी चाकरी देते. वासू आला ना आणि घाबरलेला पोरगा बहिणीचा कुशल डोका घालून झोपतं. लक्ष्मी नाही बहीण तोंडावरचं लक्ष्मी माझा नवरा इथं भावाच्या डोक्यावर हात नाही. आता मला राग नाही आणि हा पद्धतीला जाऊ देत नाही. मुलीच्या फीचे पैसे खर्चून दारू पिणारे लोक आहेत. बायको रोजानं गेली तर तिची मजुरीचे पैसे घेऊन दारू पिणारे लोक आहेत. तुम्ही याच्यापेक्षा वाईट वागणार किती? सगळे दारुडे ध्यानात ठेवणार. तुमच्या पोराने तुम्हाला का भाकरी घालावा याचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्ही जर तो लहान असताना घरात भाकरी फेकून देत होते, बायकोला उचलून आपटीत होते, तर तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी का घालाव्या हा प्रश्न आहे. दारू भरपूर प्या. दारूवर बोलायचं नाही. दारू भरपूर प्या. दारू आंघोळीला दारू बाथरूमला द्या. कारण ह्या जगात असा नियम झालाय, जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सकाळी. जो दारूवर बोलेल, जो जुगारीवर बोलेल त्याचा यशस्वी कार्यक्रम तो परत दिसणार. तो फक्त जमातीची जो लाल करेल तोच जगेल. ही लोक कीर्तनाला आणली नाही, आली. ही कीर्तनाला आणली नाही, सभेला आणावी लागतात. पण सभेला अशी कधी बातमी पडत नाही का सभेला लोक आणायला एवढा खर्च आला. बातमी फक्त पडते प्रचंड समुदाय हजर. जर खर्च टाकला ना बातमी पडत. या जगात जो खरा बोलेल तो तांबड्यात मेलाच. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आलेला 25 लाख रुपये लागले असते. एका माणसाला सभेला आणायला 42 रुपये खर्च लागला. पाण्याची बाटली, समोसे, गाडीचे मग आताच मला तुमच्या गावाला 2-3 लाख द्यायला का? त्याने उलट म्हणलं पाहिजे त्याला विनोदाचा भाग सोडा. या समाजात सत्य चालत नाही. रोज शिव्या खाणारा माणूस रोज कुठेतरी पट्टी आहेच. इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवल्या. इंदुरीकरांनी आता मी दारूचं बोललो हा विनोद आहे.
पण नाही जमत लोकांना. पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे, तिसरा लोभ आहे, आणि चौथा मद आहे. किती झाले? 4. पुरेच करून टाकीत वाटला. 5 मस्त. याने त्याला नाव ठेवी, त्याने त्याला नाव ठेवी. शेजारच्या बाईला सोनं केलं नवऱ्याने, बायको आहे त्याची, बायको आहे. शेजारची बाई म्हणते सोन्याला पहिल्यासारखी किंमत राहिली नाही. मस्त नाही. आता यादीच ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, इधर 6. पहिली की धरले 6 कमी झालं रे. काय टाकलं बंद कर. 10 झालं. आता किती राहिले? म्हातारीचे पोरं किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा आणि तितिक्षा. 10 6 16 पोरं. मी एक वाक्य सांगतो. 16 पोरं मारू नका, माया मारा, तुम्ही देव. हरी हरी तुम्ही म्हणाले सगळे. अख्खांच्या 45 पुण्यस्मरणाला मी तुम्हाला 5-7 वाक्य सांगू. ती पुस्तकातली नाही, पण ती काळाची गरज आहे. 1. अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर थकणार आहे, आणि तुमचं शरीर थकलं ना, तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच केलं नाही. लोक फक्त सीझन फक्त तुम्हाला वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. लोक फक्त तुम्हाला यूज अँड थ्रू म्हणून वापरतात. लोकांना तुमचं काही घेणं नाही, याचं तुमचं काय. लोक म्हणतात आम्हाला, लोक मान्यते बी नाही. काही लोक म्हणतात माझ्यावर प्रेम करतात. विंडो मागू शकते. लोक भाग उचलून हे प्रेम बी बेसळायला पण आहे. तुमचं काय मत आहे? आता हे माझं शरीर चांगलं आहे अजून, म्हणून कीर्तन तुम्ही ऐकता. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही तारीख घेऊ शकता. तुम्ही म्हणाल याच्या दातातून हवा जायला लागली. पावसाळा शब्द खेळून निघत नाही. भुईमुगाच्या शेंगात दाणा येतो, त्याचा मुक्काम पोहत्या. ते दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम बाबात. तुम्हाला वाटतं लोकांना तुमची गरज आहे फक्त 2024 मध्ये. तर तुमच्याशी 29 पर्यंत काय नाही. मी अशाच बिरेवरून मला काय लोकांना तुमचं काय केलं, काय लोकांना अंगातली ताकद जपून वापरा, याचं तुमचं काय. बरोबर. पाया पडतो तुमचं दंगलीला, पेटवायला आणि आंदोलन करायला वापरू नका. टिकवायला ताकद वापरा. तरुण मोरा जेव्हा कोरोना ही केस कमी अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझ्या अंगाची केस कमी होती. मला 31 वर्ष झाले महाराजाला. 85 महिन्याला 85 काढतोच. तळतळीनं बोलणारा माणूस माझ्या बोलण्यात अहम नाहीये. मी अधिकाराने तुम्हाला तुमचा आहे म्हणून बोलणार. काय मध्ये परंतु तुम्ही दंगलीत उतरू नका. ही लोक तुम्हाला वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील. तुम्ही नमुन्यावारी म्हणा. लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरीजवळ दिसले कुठं दंगली तर 10 वर्ष शिक्षा आहे. येणे होऊ नका. आतापर्यंत गरीबाचे जात गेले, मोठ्याचे कधी जात नाही. मोठ्याचे जातही नाही, मोठ्याचे त्या कार्यक्रमाला येतही नाही. मोठ्यांचे फक्त सीझनला जागे होतात. मोठ्यांच्या शिवड्याला हिंडायला मोकळे नाही. आणि कोरोनाचं कारण शकत आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखवल्याशिवाय होत नाही. कोरोना होतं कमवली काय रे
पोरांनो उद्या तुम्ही तब्येत कमवली, पोलीस मध्ये जायचंय, दाखला चुकीच्या वेळेला संपला नाही. उद्या छाती भरली, उंची भरली, मिलिटरीत जायचंय, दाखला चुकीच्या वेळेला संपला नाही. उद्या तुम्हाला खताचं दुकान टाकायचंय, उद्या तुम्हाला औषधाचं दुकान टाकायचंय. शेतकऱ्याच्या पोराला भविष्य आहे, यांच्या नादी लागून जमणार नाही. यांनी एवढं कमवून ठेवले, यांनी 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धुवलेलं एवढं इष्टिकी आहे. यांच्या इष्टिकीचा 3-3 वर्ष धुवून निघत, त्यांच्या नादी तुम्ही लागू नका, याचं तुमचं लागलं. अंगात ती ताकद जपून वापरा. झालं फायनल. 2, खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुटून आणतो. तुझ्याकडे किती मोठा आहे, किती पैसे दिले. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. 105 TMCच्या जाईपाण्यानं तळ गाठलाय. तुझ्याकडे किती मोठा आहे. 2 धाबीन 3 JCB म्हणजे तू शेड समजतो का? 100 रुपयांनी गावून गेला म्हणजे गावाचा भाग झाला. कोण आहे हे गावात श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचं कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या बँकेच्या नोटिसा जर वाचल्या ना तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. फक्त मोठ्याचं झाकून जात आहे आणि तरी यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर हे त्या पाहुण्याचं पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याची का तरी ना होतो. सगळ्यात जास्त कर्ज गरीबावर आहे का मोठ्यावर? म्हणून गोवाचा नाही. खिशातला पैसा कशाला पैसे जातात. तुम्ही शालू घेतला का? शालू घेतला लबाड म्हणून नको. किती वेळा नाही आपली जबाब आहे. 20,000चा शालू घेतला याडपाटा, किती वेळा नाही. त्या 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा द्यायची नाही. मुलीच्या डोळ्याला फटाके 80,000चे नव्हतो काय कशात लग्न इतका खर्च हाती नाही सध्या. हातीला आता 3,000 लोकांचं जेवण आहे, त्याच्यात बायाने यंदा नवीन आयटम आणलाय मेहंदी. तुमचे डोके भरमिष्ट झाले ना. 50,000 रुपये मेहंदीला खर्च. मेहंदीला 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते नाळखंड कोणच म्हणतात कोण? नवरीत बातमी घाल ना मेहंदीत का तसे ते पैसे घालायचे. नवरी जरा मेकअप कमी करीत जा नवरीचा. मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी ओळखी ना ते इथवर मेहंदी, इथवर मेहंदी, गिरण्या मागण्या, इथल्या पेटी चमकी, खाचात कलर, या खाल्ल्या खाचात कलर, या मधल्या खाचात कलर, डोळ्यांना कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक पट घालावं. तुम्ही केस मोकळी, अगं तू गोमती बोलणं एकदम सिस्टमॅटिक. गुरुजी होती ना मी अजून मोबाईल एकच घेतला नाही. मी मोबाईल वापरतो. मोबाईल मोबाईल वापरतो. मोबाईल मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, मला स्क्रीन टच मोबाईल नाही, कोण भेल तपास नाही, कोण आधार तपास नाही.
तशी काही घेणार नाही, ज्याला गरज आहे तो आपल्याला येईल. अजिबात नाही. एवढा एवढा मोबाईल आहे ते विकवायच्या दुकानच्या वर घातल्याला गेलं का तिथूनच घ्यायचा फुकार. डोक्याला ताग नाही, तो सेकंद एस नो उलट तिकडं मायाशी एकच सेकंद मारणार बस. त्याच्यामुळं मानसिक टेन्शन रिलॅक्स, काय कोणाशी घेणं नाही. कशाला पाहिजे खर्च तू? कशाला पाहिजे तुम्हाला एवढे खर्च? कशाला पाहिजे? ज्याला त्याला लाज नाही वाटत. 40% शाळेतली पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून पिकारी झाले. का खोटं बोला? आता इथं दाखवतो तुम्हाला 2-4 जण शेअर मार्केट मध्ये पैसे गेलेले 3 जण देतात. जवळ बोललो लाज नाही वाटत. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापात नाही. 3 जणांनी जाणार नाही, जाणार नाही. अरे कामानं कमवा. एवढे एवढे कपडे मांडे नालाय का शेअर मार्केट मध्ये खेळा. मला लाज वाटलं. इथे 3 जण आता पैसे गेले ते ना तुझे कशाला मूर्खपणा काय मागतोय? हा विनोद आहे. आणि कोण पाहते? बोलायचं कोणी? बोलायला तो सकाळी राहणार नाही. वाटलं करून लागले पैसा, आणि पैसा नसलो काय होतं सांगून द्या का मिळतात. आपल्याला अनुभव आलाय. मला आपल्या बापाला कोरोना झाला ना, 100 रुपये कुणी दिले नाहीत. दिले मी आपला बाप बिचारा परत कधीच येणार होता. साधा होता, पण कोरोना मध्ये आपला बाप गेला तर एका पावल्यानं रुपया नाही दिला. मला नवरा बायको दोघं नवरा बायको दोघांना कोरोना झाला. महिला म्हणतात आणि दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 2 खाटा शेजारी होत्या. एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. पोरगा त्यांना पाणी मारायला आला नाही. बापाच्या जाव्याला मुलगी आली नाही. हो नाही आली मुलगी. 13व्याच्या दिवशी नैवेद्य मांडून 13 ताटं मांडली. पहिला होतं 13 ताटं कुत्र्याने खाली, पण माणसाने खाली नाही. गाईनं खाली, पण कुत्र्यानं खाली नाही. ज्या माणसाला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही रे. दूध घेतलं नाही. तुम्ही सांगू दळण दिलं नाही त्याला. दळण भात खाऊन त्याला दिवस काढले, दळण नाही दिलं. तुम्ही सांगू ज्याला कोरोना झाला ना त्याच्या घरामध्ये काट्या टाकल्या लोकांनी. काट्या मला खरं का खोटं आहे? आणि त्याच काळात जर ग्रामपंचायत लागेल असती तर काट्या टाकल्या असत्या का? काट्या तुडून त्याला म्हणून बाहेर आणलं असतं. फक्त 2 गोष्टी ज्याच्याकडे नाहीत ना त्याची ह्या जगात किंमत नाही आहे. एक सत्ता आणि 2 पैसा. ज्याच्याकडे सत्ता आहे तो माणूस काही करू शकतो. अक्कल आसवाळून नाही शकतो. आणि ज्याच्या खिशात पैसा आहे त्याला मूर्खाच्या सभेत सुद्धा मार्केट आहे. भले त्याला इंग्रजी वाक्य येऊ नाही तर या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत सत्ता आणि तिथं तुमची विद्वत्ता चालत नाही. तुमचा गाथा किती पाठ आहे याला किंमत नाही. तुम्ही पारायण किती केलं याला किंमत नाही. पैशावाला येऊन पारायण तुम्ही पोचव करून जाणार. फक्त मेनबद्दल त्याला माहीत सुद्धा नाही ज्ञानेश्वरी कोणी गेली. आपल्याला इतर भेटलं ज्ञानेश्वरी कोणत्या गटाची आहे हे चित्र आहे. फक्त तो पैशावाला आहे म्हणून त्याला जवळ केलं जातं आणि विद्वानाचा छेड केला जातो. अशी स्थिती आहे. तुमच्या पैशाला किंमत आहे. खिशात 100 रुपये आहेत ना, तुम्ही अक्कल नसताना शेट आहे.
आणि उपाय नाही ना तुमच्या गाठा पाठी झोपून राहायचं. सत्य पुढे शांत पण चालत नाही आणि सत्य पुढं तुमची अक्कल सुद्धा चालत नाही. सत्ता आल्यावर तो माणूस काही करू शकतो. तुमचं काय मत आहे? ते काय घेणं नाही. तू किती 12वीला तुला 90% मार्क असू दे, फक्त तू माझं भोंग बांधून प्रचार कर. पाहू अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. हीच अक्कल श्रद्धांजली. संपूर्ण झाले पैशाला जपा. तुम्ही पिशवी करा, 1 2 रुपये 5 रुपये राहू द्या. नाही ठेवा. एवढंच काय करायचं मर्शी. कोण सुन नाही, कोण बोललं नाही. मग नाताची बिस्किट गपचिप खायचं. खिशातला पैसा जपून वापरा. 2 अंगातली ताकद जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 दुपार सुद्धा कधी वाया घालायचं नाही. 1 दुपार सुद्धा कधी वाया घालायचं. कारण ही संधीच पुन्हा मिळणार. काम नाही ना झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही पाहिजे समजा पुस्तक वाचा. पुस्तक व्यायाम करा. बोमलाच काम होत. तुम्ही महिला म्हणून सकाळी त्याच्या घरी कोण घालायचं काम नाही धंदा नाही झालं. सहज नदीवर जाय ना बसलं निवड. काही लोकांना ती सवय 3ला लग्न 9लाच घरून निघणार. ही घर लग्नामध्ये घ्या. 3ला सभा 8ला घ्या. 15 मिनिटं सभा देते. एकच वडा मिळाला. 3 चड्ड्या खराब झाल्या. यूज अँड थ्रो. पोरांनो 10वीचे मोकळे झाले, 12वीचे मोकळे झाले. कितीला आहे तू? 8वी. सेमी का मराठी? मराठी मिळून नाही का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? द्रव. बर्फाचा गोळा. कितीला रे? काय हेडावला? कितीला तू? 4थी. शिवी का मराठी? शिवी का मराठी? मराठी. बापाच्या बायको स्टिमटिम म्हणतात. तू विचार मला बाप कोण तुला तो 7वी. शिवी का मराठी? मराठी मिळेल नाही का? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. पाणी. सांगू ना कोणी? पाणी. द्रव. त्या माणसा कितीला आहे? त्या माणसा 7वी. शिवी का मराठी? मराठी. घड्याळाला काटे किती? सेकंड काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? किती तुला लाल शर्टाला दुसरी तुला इतरायचं काय का? शेजारचा किती तुला येतो? तुला आपला तो 5वी. शिवी का मराठी? हा मराठी मिडियम नाही का? मराठी मिडियम नाही का? मराठी मिडियम. हा ते शेजारचा कितीला येतो? 9वी. शिवी का मराठी? हा मराठी. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय? न्यूटनचा गतिविषय पहिला नियम, न्यूटनचा गतिविषय दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषय तिसरा नियम आहे का? आहे का? मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? हा तिसरा. दुसरा का तिसरा? आवाज 4था. दुसरा का तिसरा? मला कमी ऐकू येते पटकन बोल. दुसरा. तिसरा. चूक. तिसरा नियम असा आहे
क्रिया व प्रतिक्रियामध्ये नेहमी समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात. सगळे परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाचे समानुपाती असतो, याला दुसरा नियम म्हणतात. क्रिया व प्रतिक्रियामध्ये नेहमी समान एखाद्या पदार्थावर बाह्य संतुलित बलाची क्रिया होत नसेल तो पदार्थ जल असल्यास जल राहतो, अचल असल्यास अचल असतो, याला पहिला नियम म्हणतात. दहावीला कोण येतं? दहावीला कोण होतं रे? दहावीला पण ह्या पोरांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. तुमचं काय तुम्ही जरा पोरांचे लाड करून जरा तुम्ही या सगळ्या खोडी तुमच्या काही मुलीचंही तेच, मुलाचंही तेच. पोरगी प्रेमात पाहिजे तुला माहित नाही? माहित नाही? केवळ देवाची शपथ माहित नाही? हा त्याचं सोडून घ्यायचं माहित नाही? आपल्या मुलीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, समजत? आपली मुलगी कॉलेजला गेले तर डबा खात नाही. मग तुझ्या मुलीनं अन्न पाण्याचा त्याग केला का काय? मुलगी पडून गेले म्हणते मला अंदाज आला. काय वामाला बसली आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, ती म्हणते ती वनस्पती शास्त्र घेतले पर्यावरण. खरं होत समजत नाही. चांगल्या ठाकवल्या पोरी काय करत आया खोलीच्या आहेत. आया माहित नाही का पोरगे दारू पितात? माहित नाही? त्याच्या मला शिव्या माया पण आणला तो मिळाला. मला शिवी देऊन पाय तू घरी गेले गेले मेली फक्त देऊन तर पाय. मी तळतळीनं बोलणारा माणूस माझ्यामध्ये जमीन असं तुम्ही काय पाहिजे? खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. वेळ जपून वापरा. आणि चौथं वाक्य सांगतो, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. बसलेली माणसं ध्यानात ठेवा. पाप करतोय, पाप करायची नाही. मला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. जेवढं जेवढ्याचं खाता येईल ना तुम्ही खा, पण ध्यानात ठेवा इंद्रियकडचं वाक्य वसुली आहे. तुम्ही अंगणवाडीचा भात खा, घरकुलाच्या भीती खा, खायला सोडल्या तळामुळा सगळं खा. तुम्हाला संचालक माफ करतील, सभासद पण येऊन तुझ्या लोकांनी बसून बसून आणि मग म्हातारपणी कीर्तन करणं का धर्मास्त जास्त मागितली माणसामध्ये धंदा वाढलाय. तुमचे एवढे कोटीचे तुम्हाला इज्जत एका सगळ्याला 1.5 कोटी रुपये खर्च सांगावं अजून इथे त्याला तुम्ही ठेव कसा काढू? काही माणसं मरायला लागली, खाटावर मेली मला पडून मेली नाही, नुसती पडेल, नुसती पडेल. किडे पडले किडे. पाप करायची कधी स्वप्न नाही, कधी एखादच नाही, कधी मारली कवायपा डोळेला तापडी काय झाली. आणि खायचं नाही, प्यायचं नाही, नुसतं पडेल होताना. मोकार खाली शिमिटे खाय, खडी खाय, वाढून खाय, पडायचं असं. तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकता.
डोक्यातली ताकद खिशातला पैसा आयुष्यातली वेळ 5 वाक्य सुरू झालंय. आल्याशी काय तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही चांगले वागले तर शत्रू आहे. झाले 5. 6वं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला म्हणतात. या 7 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हा, मायेला 16 पोरं आहेत आणि 16च्या 16 पोरं मायेशी मिली का आपण देव होऊ. पुरावा 3ऱ्या अध्यायात असा आहे, तुम्ही देवाते भसाल, देव तुम्हाला पृष्ठवेल आणि परस्पर प्रीतीचे. आता तुम्हाला जर देव व्हायचा असेल तर एकनाथ महाराजांकडे चला आणि त्यांना प्रश्न विचारला, महाराज काही उपाय का? काय नाही, चांगलं वागायला शिका. आता तुम्ही एवढ्या डोंगरात राहता, गरीब माणसं आहे, अरण्य आहे, वन अधिकारी आहे तिथं. ह्या वनावर वनस्पती आहे, या वनात प्राणी आहे, पण ह्या लोकांना वनाची किंमत न कळल्यामुळं प्राणीच राहिले नाही. तुम्ही पेटून दिल्यामुळं किंवा मजा म्हणून पेटवल्यामुळं, अग्नी तांडव केल्यामुळं, तुम्ही एक निरीक्षण करा सगळे शेतकरी, गांडूळ तुम्हाला 2 वर्षात पुढे दिसलं तर गांडूळ गांडूळ ही जातच नष्ट झाली आणि गांडुळाला पूर्वी शेतकऱ्याचा मित्र म्हणायचे. तुमचं काय गांडूळ काय करायचं? जमीन उकरायची, उकरून ती माती. आज जमिनीमध्ये गांडूळ राहिला आहे का मला सांगा? तुम्ही अख्खा चक्कर लिहिला, गांडूळ नाही. 2 विंचू कोणाला जाऊ बाबा, विंचू राहिला नाही. विंचू गेला ना, विंचू राहिला नाही. जमिनीमध्ये शेतकऱ्याच्या केमिकल फवारल्यामुळं विटॅमिन गेले, क्षार गेले, मिनरल गेले. जमिनीमध्ये काय नाही राहिलं. निराया कातर मोबाईल, निराया कातर रामदर गोल असे पॉवरफुल केमिकल मारल्यामुळं जमिनीतले जंतू गेले, परिणामी जमिनीची उत्पादन क्षमता कमी. याच्यावर तुम्ही याच्यावर मान्य करा, जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली याचं कारण जमिनीचा पीएचच कमी झाला. जमिनीमध्ये उंदीर नाही, गांडूळ नाही, विंचू नाही. पूर्वी गोगल काय असायचं. प्राणी महाराज तुम्ही अभ्यास करा, शिवचिवाट सुद्धा ऐकायला येत नाही. शिवचिवाट नाही तर पूर्वी घराभोवती उठल्याबरोबर चिमण्यांचा शिवचिवाट व्हायचा, आनंद व्यापला होता. चिमणीच राहील, चिमणी नाही, कावळा नाही, कावळाच राहिला नाही. अजून 10 वर्षानंतर 10व्याला कावळा शिवायचा ठरला तर तो कीर्तन करायला कावळा, हा त्याचे पैसे वेगळे प्राणी राहिले. तुम्ही फक्त वनस्पतीवर भाषण करू नका. झाडं वाचवली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत, जगलेल्या झाडांचं पालन पोषण करायचं. आणि महाराज हे दुष्काळ दिवस झाले ना, याला हेच कारण आहे. 42 डिग्री तापमान झालंय आज. आताशी मार्च महिना संपलाय, अजून 3 महिने राहायचे. मार्च आपलं एप्रिल मे आणि मरती ना शेतकरी. तुम्ही अभ्यास करा, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही करत हेच खरं. पुरा काळा म्हणतो पुण्याच काळा, पण रुपया नाही मिळाला. शेतकऱ्याला पाया पडून 2 गोष्टी सांगतो. एक, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे तर शेतकरी पाहिजे. एक तर शेतकऱ्याला कोणीतरी नोकरीला पाहिजे किंवा रसाचं का होईना, किराण्याचं का होईना दुकान पाहिजे. किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटला पाहिजे तरच शेतकरी जगेल. हे भातावर मुसावर लग्न शाळा होणार नाही. पहिलीच्या पोराला ₹1,00,000 खर्च आहे, कोणाला उत्पन्न आहे ₹1,00,000.
शाळा काढणाऱ्यांनी समाजसेवा सांगितली. त्यांनी समाजसेवेसाठी आयुष्य लावलं. तळागाळातला विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून त्यांनी ज्ञान मंदिर उभी केली. एकही पोरग फुकट जो फी भरणार नाही त्याला परीक्षा. फक्त कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. एक म्हातारी आहे तिला जातच नाही. ती म्हणते हे मला पोषण देत आहे. ती म्हणतो देऊ दे पण तू लावी पुढं. काय मला खरं घरी बोलायचं नाही नाही तर समाज संपून टाकला. काय राहिलं काही नाही राहिलं. तुमच्या पायापासून वन वाचलं पाहिजे झाड वाचलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला अजून एक वाक्य सांगतो थोडंसं जैन व्यवसाय कुल्फी का पावी का पठारी का गती का पण किराणा भाजीपाला वाच्यावर सोडवा. आणि ही फुकाट खाणारी जी पोर आहेत ना 11-12 ही घरात ठेवायची नाही. उद्यापासून त्यांना गवडीच्या हातात लावा पुढे हिटा उचलायला लावा पण यांना जगायचं कळू द्या. हा तू कितीला 12 आपला चेहरा सायंचा चेहरा नाही लगेच असेल. तू कितीला रे 7वी. तू रे 7वी. 12वीची परीक्षा दिली तू. आपला होता अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन democracy is the people, by the people and for the people. What is the definition? काही नाही आम्हाला दलित मराठ्या सुटा द्या बोलत त्याच्यात घ्यायचे. हिंदुनीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. मी 5 वर्ष बोलत होतो की 10वीच्या पोरांना शाळेत 20 मार्क नको आहेत. त्या 20 मार्कांना असा घोटाळा झालाय. 20 पैकी 20 ते झाली 15 पाडायची. 10वीला 60% मार्क असतील. 60% मार्क नाही कारण शाळेत 20 पैकी 20 इकडे पाडायचे 15 पर्याय निवडा 5 मार्क जोड हवा 2 मार्क आपण त्या काळात 6 मार्क एका 3 मार्क सगळा येणा माग वर गेला. लगेच गावात विद्यालयाचा निकाल 100%. गुरुजींचे सत्कार 100%. आपण शाळा शिकलो तेव्हा 100 ऐका सुद्धा. आता पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. मराठीला 100 मार्क आहेत पोरांना विषयाला. आता मराठी 100 पडती का मला सांगा. काही काना मात्रा उकार वेलांटी काही राहिली का नाही. हे असं चाललं बोलत तो सकाळी दिसला नाही. तुम्ही पोराला बसायला शिकवता नाही मग हे जर शिकवलं नाही ही पिढी संपत ना. तुम्ही यांना हरिपाषा 7वी वाला कुठे गेला तो आहे 9वी वाला हे बऱ्या. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. पोरांनो ते सैराट मध्ये ती पोरगी कोण रे आरशी तो पोऱ्या कोण रे आवाज कमी येतोय कोण वर्षा. आता ते नवीन गाणं आलं ते कोण रे पुष्पा. ते वाक्य काय शिकेगा नाही नवीन आले ना आणि झुमकेवाली आता पाटलाचा
बॅकग्राऊंड आला आला पाटला का त्याने घाटात केला आवाज कमी येतोय त्याने घाटात केला त्याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि वाक्य वाक्य हा बोल बोल चिके का नाही हा सूर्य हा चुकी तुला रे हे बऱ्या तिसरी चुके का नाही तेरी का त्याच्या पुढचं वाक्य काय तेरी तेरी झलक काय पुढे बसून 2 तास झाले तुमचा विचार काय माहिती कीर्तनाला बसले तास भरून बसला पहिलं ग्रामस्थांचं कौतुक करा शिष्टीमनाचं कौतुक करा गावस्थांचं करा सगळ्यांना धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा